नमस्कार मंडळी, कसे आहेत? बरे आहेत का? मी पण बरेच आहे. तुम्ही पण बरे राहा आणि डेली माझे व्हिडिओ बघत जा. आज काय म्हटलं, सामान वगैरे आणलं होतं, सामान संपलं होतं घरामधलं, तर मग गेलेले सामान आणून ठेवलं आदल्याच दिवशी. पण मग ते मला काय भरणं झालंच नाही. मग सकाळी लेट झालं होतं आणि यायला, तर मग रात्रीचं जेवण बनवा आणि सामान वगैरे कधी भरणार. त्याच्यामुळं मग काय केलं, तसंच ठेवून दिलं. म्हटलं आता नंतर आपण पॅकिंग करूया. आणि मुलं गेले होते सकाळी, स्कूलमध्ये सोडलं मुलाला आणि लगेच सामान भरायला सुरुवात केली. म्हटलं आपलं सामान वगैरे सगळं भरून घेऊया आणि कामं तर आपल्यालाच करणं आहे. हे करून घेतलं तर मग बाकीचं कामं राहिले होते, स्वयंपाक वगैरे बनवायचा. आणि मी सकाळीच लागले होते सामान भरायला. म्हटलं एक एक सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवून देऊया, मग बरं पडतं आहे. मुलं आल्याच्या नंतर मग मुलांचं लुडबुड चालू राहतं आहे मधामध्ये. त्याच्यामुळे मग मी लगेच भरायला घेतलं. आणि सामान काय जेच आपल्या घरामध्ये लागते ते महिन्याचं राशन तेच आणलं होतं फर्स्ट टाईमच. मग आम्ही गाडीवर आलो तर मग कॅन काय घेतली नाही. म्हणलं आता पॉकेट यूज करून बघूया. आणि कॅन घेतली ना आपण, तर कॅन म्हणजे याचा 100 रुपये वाचले, काय सारखंच पडते. पण आम्हाला गाडीवर आणता नाही आलं म्हणून मी कॅन घेतली नाही. मिस्टर बोललेले कॅनच घेऊन टाक, तर मी बोलले नको, आपण पॉकेट घेऊन बघूया ह्या वेळेस. आणि भरपूर अशा कॅनी झालेल्या. तिकडं ठेवायला हे होतं ना, जागा होती. इथं एवढी नाही आहे, म्हणजे चांगलं वाटत नाही असं काही ठेवायला. त्याच्यामुळं म्हटलं चला आहे कॅन, तर मग आपण पॉकेटच घेऊया. पॉकेटं घेतले. आणि मेडिमिक्स साबण मी फर्स्ट टाईमच यूज करणार आहे. म्हटलं चला आपण घेऊन टाकूया. होतं मिस्टर बोलले की आयुर्वेदिक आहे, तुला घ्यायचं तर घे. तर मग घेतलं मी. 17 रुपयाला पडलं मला एक. मी कधी याच्या अगोदर यूज केलं नाही. माझ्या चेहऱ्यावर वाम आहे, तर मी काय असं काही लावत नाही बरं का. त्याच्यामुळं मग घेतलं मी ती याची साबण घेतलं मग लावण्यासाठी. तर बघूया आता कसा फरक पडतो कसं नाही. 2च घेतले. म्हटलं आपण यूज करून बघूया. फरक जर पडला, तर चांगला जर दिसले आपली स्किन, तर मी तेच यूज करणार, मला शूट झालं तर मग तेच मी तुम्हाला सांगत होते. आणि म्हटलं सगळं सामान वगैरे भरून ठेवूया. सगळं जिथं काय काय आणलं, काय काय नाही, काय विसरलं काय नाही, हे सगळं बघत होते मी. आणि कोलगेट संपलं होतं ना संपलं होतं. तर त्याच्यामध्ये कोलगेटचा हेच पडलेलं होतं, नुसतं खोकडं. म्हणजे काढून घेतलं होतं. सकाळी मिस्टर ड्युटीवर गेले होते आणि मुलं सकाळी स्कूलला जातात, तर ते तसंच होतं. म्हटलं आता आपण बसलोय तर सामान भरायच्या अगोदर आपण जे आपलं तेलाचं पॉकेट आहे ते पण व्यवस्थित आपण याच्यामध्ये टाकून देऊया कॅनीमध्ये. आणि मग जिथल्या तिथं ठेवून देता येते. नको पसारा घरात होतो मग सारखाच. आणि पसाराच वारणं चालू आहे जेव्हापासून इकडं आलो तेव्हापासून. आणि इकडं झाल्यावर कसं आहे ना, इकडं वेळ लागते जरा ॲडजस्ट व्हायला. म्हणजे सगळं नवीन किचन, नवीन घर, नवीन परिसर, सगळं नवीन असते, तर मन जरा आपलं हे होत नाही. जे आपण पहिल्या ठिकाणी होतो ना, त्याला कसं आहे ना, आपल्याला तिथं आदत लागलेली असती. त्याच्यामुळं कसं इथं थोडं ॲडजस्ट व्हायला जरा वेळच लागणार. आणि आता लागलं आहे थोडं सवय व्हायला. इकडचं किचन वेगळं, इकडचं सगळं म्हणजे रुटीनच चेंज झालेलं आहे इकडं. आणि तिकडचं वेगळं होतं. असं होतं ना, काही एकदम आपल्याला सवय लागत नाही आहे इकडं आलो तर राहण्यासाठी. म्हणलं चला आपले बॉटल तेल पण भरून टाकू याच्यामध्ये कॅनीमध्ये. आणि जे पॉकेट आहे ते मी काय अशी पासत बसत नाही. एकदा तेल बदलं आणि बघते आणि लगेच कचऱ्यात टाकून देते. कोणी कट करून चपात्याला वगैरे लावून घेतं, त्याच्यामध्ये तेल राहतेच किती. मी एवढं करत नाही बसत. आणि लावून पसारा लावून एका महिन्यापासून माझं तेच चालू आहे. तर मला काही कंटाळा येतो आहे करायचा. आणि म्हटलं हे सामान ठेवून दिलं ना, कसं आहे घरातलं स्वयंपाक पण राहिला होता करायचा. स्वयंपाक करून घेऊन मुलाला पण घ्यायला जायचं होतं. आणि मुलं आता कधी लेट सुटतात, 12वीचे एक्झाम चालू आहे, तर कधी लवकर सुटतात असं आहे. आणि ज्या दिवशी एक्झाम असला त्या दिवशी लवकर सुटतात, ज्या दिवशी नसला त्या दिवशी लेट सुटतात, असं काही चालू आहे. म्हटलं आपलं काम पटकन आवरून घेऊया. आणि मुलाला घेऊन आल्याच्यानंतर मग काम करायचा कंटाळा येतो, मग नको वाटते, थोडं पडावं वाटतंय. त्याच्याकरतानं काही करत नाही आहे. आणि एक सांगायचं आहे तुमच्याबरोबर की मी आरीवर्कचा ऑनलाईन क्लास बघायला लागले. तर मी शिकायला लागले. मी सगळं स्टँड वगैरे, रिंग वगैरे घेतलेली आहे. तर म्हटलं चला आपण दुपारच्या वेळात काही काम नाही आहे आपल्याला, तर आपण चला शिकूया आरीवर्क. आपल्याला थोडंफार ब्लाऊजचं पण काम येते, ते पण करून बघूया स्वतःसाठी. आपण दुसऱ्यासाठी जर आलं तर करूया, आणि पण स्वतःसाठी वाटतं तशी डिझाईन करू शकते असं माझं विचार चाललेला आहे. पण आणलं आहे मी आता. मी चालले हे करणं, बघणं चाललेलं आहे करणं मोबाईलवर बघून.
थोडं याच्या अगोदर स्टँड घ्यायच्या अगोदर पण मी बघत होते थोडंफार, तर आता मला थोडंफार जमायला लागले. तर म्हटलं चला मग आपल्या काहीतरी आपण करतोय आणि चांगलं जर आलं तर आपण दुसऱ्याचे पण करून देऊया ब्लाऊज, असा विचार चालला आहे माझा. तर मग मी शिकायला लागले ती थोडंफार 2 दिवस झाले प्रॅक्टिस करणं चालू आहे. प्रॅक्टिस करायला लागले आणि थोडं थोडं मला जमायला लागलं म्हणजे सुरुवातीला 1-2 टाका नाही जमला, पण आता बऱ्यापैकी जरा लागलं जमायला. तर म्हटलं चला मग आपण चेन आधी शिकू, नंतर मग सगळं मी सामान घेतलेलं आहे आरीवर्कचं. तर फक्त नाही म्हणून माझ्या जे आहे ना हे सुई तीच व्यवस्थित ऑनलाईन आलेली नाही आहे. पण आता दुसरी ऑर्डर करू असा विचार चालला आहे. पण मी गावी जाणार आहे, मी गावी गेल्याच्यानंतर पार्सल कोल घेणार, त्याच्यामुळे सध्या आता 2 दिवस आहे तर मीच हे करणार आहे, ट्राय करून बघणार आहे. नंतर मग 1 महिन्यानेच करणार आहे ते, पण मी करणार आहे, शिकणार आहे, माझी इच्छा आहे शिकायची. तर मी म्हटलं घरी बसल्यापेक्षा आपण थोडंफार करूया, जेवढा अर्धा तास 10 मिनटं जर बसलं एका दिवसामध्ये तर आपण कसं आहे हात आपला वळत चालतो आहे, असा माझा विचार चाललेला आहे. आता ह्या एवढ्या छान आलेल्या नाही, मी रिंगबरोबर या सुया घेतलेल्या आहे, पण मी वेगळ्या सुया घेते मी, म्हणजे त्या चांगल्या असतात, ह्या म्हणजे वेगळ्याच दिलेल्या आहे मला, एवढ्या काय बरोबर नाही आहे त्याच्या नौका, पण चालू आहे त्यानंच करणं. म्हटलं प्रॅक्टिस करायला काय हरकत नाही. जेव्हा आपली व्यवस्थित जसं आपल्याला बरं जमायला लागले ना, तेव्हापासून मग आपण काय करूया, जरा नंतर चांगल्या सुया घेऊन मग प्रॅक्टिस चालू करूया. ते पण तुमच्याबरोबर शेअर मी करणारच आहे. आता मी सगळं सामान वगैरे घेतलेलं आहे, त्याला बीड्स वगैरे सगळं आणलेलं आहे, ऑनलाईनच घेतलं आहे मी, आणि त्याची थोडी प्रॅक्टिस करून करायला लागले. तर चांगलं परफेक्ट आलं तर मी ते तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. असा काही चालला आहे माझा विचार. आता ऑनलाईन तेच चालू आहे की सगळे करतात आरी वर्क. तर म्हटलं चला आपल्याला जवळ एवढे 5-5 आणि 6-6 हजार रुपये थोडीच एका ब्लाऊजची शिलाई द्यायला, आपण एवढे मोठे माणूस नाही आहे, मिडल फॅमिलीवाले आहे, त्याच्यामुळं म्हटलं चला आपण शिकूया, आपण काहीतरी शिकतोय आणि आपलं जर थोडंफार चांगलं शिकलं तर आपण दुसऱ्याचं पण करू शकतो, असा माझा विचार चाललेला आहे. कसा आहे नक्की मला कमेंट करून सांगा. आरीवर्कचा मी घरच्या घरी सगळं साहित्य आणून काय लागतं काय नाही चालू आहे माझं बिझनेस, घरच्या घरी शिकण्याचा बिझनेस नाही हा, शिकण्याचं स्वतःसाठी शिकलं तर कुठं वाया जाते असं काय. मग मी माझ्या मुलीला पण शिकवणार आहे की भविष्यामध्ये कामी येते, कसा आपल्याला माहिती नाही पुढची वेळ कशी येणार आहे म्हणून. तर मी असा विचार चालला आहे की तिला पण शिकवण, ती पण करते मधात 2-3 सुया आहे त्या तर लुडबुड करते. तर मी बोलते बाई थांब तुला पण शिकवते मी, मला परफेक्ट आलं ना तर तू पण शिक. आता ऑनलाईन पण भरपूर असा क्लास आहे, कोणी बोलतं आहे की क्लास पैसे द्या, पण मी असंच याच्यावरच बघते आणि शिकायला लागले. सगळं जिथाचे तिथं ठेवलेलं आहे. आता राहायला स्वयंपाक करायचा, मुलं गेलेत माझे स्कूलला, आणि सगळं मी सामान फ्रीजवरती ठेवलेलं आहे. बघा दाखवते मी तुम्हाला, सगळं सामान ठेवलं आणि जी डाळी साळी सगळे डब्यामध्ये भरून ठेवल्या. म्हटलं कसं आहे ना सगळं आवरून ठेवा, आणि ते तसंच पडलं की मग तसंच पडते, कामच होत नाही आहे. त्यासाठी म्हटलं आता करून घेऊया. आता मला परत एक हे बनवायचं आहे, रेसिपी बनवायची, समोर मी तुम्हाला सांगणारच आहे काय बनवायचं आहे म्हणून. चला अगोदर म्हटलं चाय करूया, चाय बनवून घेते अगोदर. चाय बनवून झाल्याच्या नंतर मग थोडंफार बिस्किट वगैरे खाते, नंतर मग स्वयंपाक करायला होते. आज आहे सॅटर्डे, मुलं लवकर सुटतात, तर मग मला मुलाला आणायला जावं लागते लवकर. तर मला आज लवकर काम करायचं, हेच काम मला एक्स्ट्रा झालेलं आहे, सामान वगैरे ठेवायचे. जशी मुलाला सोडून आले सगळी गॅलरी वगैरे क्लीन केली आणि नंतर मग लगेच लागले, सगळं जिथाचे तिथं ठेवून गेले. आता कसं आहे ना काम कधी करा आपल्यालाच करणं, त्याच्यामुळं आत्ताच केलेलं परवडलं. मग तिकडून आल्याच्यानंतर थकवा झाल्यासारखं होतं, त्याच्यामुळं करू वाटत नाही. तर म्हटलं चला आपणच करून घेऊया. आता मी चाय वगैरे बनवते आणि चाय वगैरे थोडंफार बिस्किट खाते 4-2, आणि मग स्वयंपाकाला लागते. ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आज काय बनवणार आहे म्हणून. आणि चला मग आता वेळ न घालवता आपण चाय वगैरे करूया. स्वयंपाक करायचा, सगळे कामं पडलेत माझे करायचे, कामं म्हणजे स्वयंपाक करायचा आहे. आणि लवकर केला ना तर मग मुलं आज लवकर सुटणार आहे माझे, आणि लवकर काम आवरून मग जाणे स्वयंपाक वगैरे बाकीचं राहिलेलं मग तिथून येऊन करणार आहे मी. सकाळी मुलाला टिफिनवरती मी बनवून दिलेलं आहे, मटर बनवून दिलं होतं सुकं, आणि थोडं पीठ होतं रात्रीचं उरलेलं. तर मग मी हे बनवून दिलं मुलाला की चपाती. म्हटलं भाजी चपाती खा, असं अगोदर तर मला वाटत होतं ना की हेच बनवून द्यावा म्हणून मुलाला की
कॅन्टीनच द्यावा, कंटाळा आला होता पण नको म्हणलं जाऊ द्या, भाजी चपातीच देऊया करून. तर भाजी चपातीच करून दिली. आणि तुम्ही कालचा ब्लॉग बघितलाच असेल, हे माझ्या मुलीने सगळं क्लीन वगैरे केलं. कालच्या ब्लॉगमध्ये मी बोललेलेच तुम्हाला. तर आता ह्यो आजचा ब्लॉग तुमच्याबरोबर कधी शेअर होणार काय पता, एडिटिंग झाल्याच्यानंतर. तर असे काही मदत करू लागते बरं का, मुलगी पाहिजे माणसाला. माझी मुलगी लागते करू, की काल मी खूप थकले होते, त्याच्यामुळं मग सगळं सामान वगैरे म्हटलं मी स्वयंपाक कधी करू, तरी पण लेट झाले. मग मला आज टिफिन बनवून देऊ, कंटाळा आला होता टिफिन बनवून द्यायचा, पण म्हटलं कंटाळा करून कसं चालणार, कारण की मुलाला आहे ना कॅन्टीन नको आहे, त्याच्यामुळं गेलं. मग चपात्या करून दिल्या मुलाला मी, आणि हे करून दिलं, भाजी करून दिली. म्हटलं मग तिथं थकतात, जाणं येणं भरपूर आहे, त्याच्यामुळं मी बनवून दिलं लेकराला. चला मग आता मी पण चाय बनवते, थोडं बिस्किट खाते, नंतर मग आपल्या कामाला सुरुवात करूया. सामान आता लावून घेतलं आणि भाजी पण साईडला टाकली होती बनवायला. आणि म्हटलं भाजी शिजते तोपर्यंत आपण काय करून घेऊया, चपात्या पण करून घेऊया. आणि बाकीचे कामं म्हणजे भरपूर वेळ झाला होता सामान वगैरे ठेवायला मला. तर नाही शूट करत करत म्हटल्यावर तर भरपूरच वेळ होतो. आणि चपात्या पण करून घेतल्या पटकन, म्हटलं चपात्या करून घेतल्या की कामच झाले. मग राहिले घरातले कपडे वगैरे मशीन लावून दिली की तेवढंच काम राहते. आरी वर्कचा क्लास कसा वाटतोय तुम्ही पण सांगा, तुम्हाला पण इच्छा आहे का करायची. आणि मधामध्ये मी ते डायरेक्ट हे करत होते ना, शूट केली होती ती क्लिप, नंतर आली पटकन आणि मधातच राहिलं माझं बोलणं. तर तुम्हाला पण आवडतोय का क्लास आरी वर्कचा, तुम्ही पण करा, आपण सोबतच शिकूया. तुम्ही पण शिका, मी पण शिकते. आणि कसं वाटतंय आयडिया माझी नक्की कमेंट करून सांगा. मला पण खूप इच्छा होती शिकायची, की मला पण हे यायला पाहिजे. पण मी सहजच व्हिडिओ बघितला तर म्हटलं चला मग काय अवघड आहे, आपण करून बघूया, ट्राय केल्यानं काय हरकत नाही आहे. अशी माझी इच्छा आहे शिकण्याची, तर मी ते कंप्लीटच करणार आहे. मोबाईलवरती बघून ऑनलाईन म्हटलं आपण थोडंफार शिकलं तर आपल्यासाठी फायदेशीर आहे. आपण आपलं ब्लाऊज करू शकतो आरीवर. आणि मला जमाय पण लागले, ते तुमच्याबरोबर एखादी वेळेस शेअर करत. आता सध्याच माझ्याकडून होणार नाही शेअर करणं, तोपर्यंत चांगली प्रॅक्टिस करते. आणि कसं आरी वर्कचं मी चेन बनवली ते पण तुमच्याबरोबर कधीतरी शेअर करणारच आहे. तर मग आपला बोलता बोलता स्वयंपाक पण झाला आहे, कामं पण आवरायचे राहिलेत, कपडे वगैरे झाले होते. आणि नंतर मग लक्षात आलं बरं का, स्वयंपाक झाल्याच्या नंतर आता हे तीळ आहे ना, 2 दिवस झाले मी धुवून काढलेले, ते घाण झाले होते, धुवून काढले, मस्त वाळवले. आणि सक्रातीच्या टायमामध्ये ना माझ्याकडून कोंदच करणं झाली नाही आहे. आमच्याकडे सक्रातीला कोंद करतात बरं का. तर म्हटलं चला आता मुलाला करून ठेवूया, सगळेच खातात, मुलं पण खातात आणि आमच्या घरात सगळ्यालाच आवडते. मग तीळ स्वच्छ परत साफ करून घेतली बरं का मी तीळ, म्हटलं त्याच्यामध्ये काही राहिलं नको. तीळ व्यवस्थित साफ करून घेतले आणि थोडे शेंगदाणे घेतले आणि गूळ घेतला. म्हटलं शेंगदाणे कमीच घ्यायचे, जरा जास्त मी हे घेतलेले आहे, तीळ घेतलेलं आहे. तीळ पण मस्त भाजून घ्यायचे, तेल वगैरे काही टाकायचं नाही बरं का, तसेच भाजून घेतले. पण शेंगदाणे पण भाजून घ्यायचे. म्हटलं तोपर्यंत काय करूया आपण, गूळ पण कापून घेऊया. गूळ मग मिक्सरला बारीक करायला पटकन होतं आहे, लगेच गूळ होता डब्यामध्ये. नंतर लक्षात आलं, म्हटलं सामाईनमध्ये आपण डब्यामध्ये ठेवलेलं आहे सामान, लक्षच नाही राहिलं मला. नंतर लक्षात आलं माझ्या की आपण कोंद करूया. मग गूळ काढला आणि गूळ लगेच कापून घेतला, म्हटलं आपण लगेच बनवायला घेऊया. आणि जेव्हा मी ही कोंद बनवले तेव्हा माझे मुलं खूप खुश झाले बरं का. ते जेवणच करत नव्हते. मी बोलले जेवायचं आहे का तुम्हाला, बोलले नाही मला नाही जेवायचं. तेव्हा मी सांगितलं ना त्यांना की कोंद बनवली, ते लगेच पटापट जेवायला बसले मुलं. असं काही मुलांच्या आवडीचं केलं तर मुलं खातात. मग तीळ पण भाजून घेतले, शेंगदाणे पण भाजून घेतले आणि म्हटलं काहीतरी त्याच्यामध्ये वेगळं टाकूया. खोबरं टाकल्यानं चव खूप भारी येते. आणि एवढी घाई होती ना आज मला काम करायची, खूपच घाई होती. आणि मोबाईल घेऊन बसलं ना, मोबाईल शूट करत करत आणि काम करत करत कधी वेळ जातो आहे संपतसुद्धा नाही आहे माझ्याच्यानं, तर असंच होतं आहे. मग तीळ भाजून घेतले. तीळ भाजून झाल्याच्यानंतर म्हटलं सगळंच भाजून घेऊया. थंड झाल्याच्यानंतर मिक्सरला बारीक करून घेता येते.
तीळ मस्त चटचटले तर लगेच शेंगदाणे पण भाजायला टाकले. शेंगदाणे पण भाजून घेतले. शेंगदाणे भाजून झाल्याच्यानंतर त्याचे सालं काढून घेतले. गूळ पण कापून घेतला आणि अगोदर काय केलं, मिक्सरमधून बारीक करून घेतलं. हे गूळ नाही केला आधी बारीक, फक्त तीळ आणि शेंगदाणेच केले बारीक आणि गूळ नंतर केला बारीक. थोडं थोडं हे गुळाचं आणि शेंगदाण्याचं घेऊन बेटर आणि थोडे तीळ घेऊन मस्त बारीक करून घेतले. बघू शकता आपली कोंद खूप भारी झाली आणि एका दिवसात संपून पण टाकली लेकराने, एवढी छान झाली होती. आणि त्याच्यामध्ये थोडं खोबरं किसलं जाडसर आणि म्हणलं मिक्सरमधून बारीक फिरून घेऊया आबडधोबड. बारीक किसणी असेल तर किसणं टाकायचं, पण मी नव्हती, माझ्याकडं मोठी होती, मग मी पटापट खिसून घेतलं. तर माझ्या मागं घाई होती तर मिक्सरला ठेवलं आणि दोन लगे पटकन फिरून घेतलं आणि याच्यावर टाकून दिलं कोंदीवर आणि मिक्स करून घेतलं. खायला एवढी भन्नाट चवीची झाली होती ना कोंद, खूपच भारी झाली होती. पण आता वेळ नव्हता, पण खायचं असलं तर आपल्याला काय सणवार कधी पण करून खायचं आहे. माझ्या मुलाला केलं नव्हतं, माझ्या लक्षातच त्या टायमात करणंच नाही झालं माझ्याच्यानं. आणि म्हटलं चला मग आज बनवूया. मस्त आपली कोंद झाली, खूप भारी झाली होती. टेस्टला तर एकच नंबर झाली होती. तुम्ही पण अशीच बनवता का कोंद सक्रातीला? आता सक्रात होऊन भरपूर दिवस झाले, पण अशीच आम्ही खाण्यासाठी बनवली होती. आमच्याकडे सक्रातीला होती. आजच्यासाठी एवढंच. आवडलं तर नक्की एक लाईक करून जा. बाय.